अशा प्रकारे आपली आता भाजी होतच आहे. थोडंसं पाणी याच्यावर जे ठेवलं होतं ना ते टाकून दिलं आता. कांदा कैरी घालून केलेली शेवयाची भाजी. बेसन शिजायला थोडंसं वेळ लागतो. इथे रोज सकाळी स्वयंपाकात केल्या जाणाऱ्या भाज्या मी इथे दाखवत आहे. त्यामुळे ते नवीन डेकोरेट केल्यासारखं भांडं कढई असं शो केल्यापेक्षा जे जे आहे जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण सकाळी घाई असते, कामांची घाई असते आणि सकाळी व्हिडिओ करणं कठीण बाब आहे. त्यामुळे झालेली आहे आपली भाजी. आता झालेली आहे भाजी. कारण ही अशी ओलसरच असली तरी ती थोडी कोरडी होते. थोड्या वेळाने पाणी असं टाकायचं आहे म्हणजे बेसन पूर्णपणे शिजलेलं राहते. किंचित आपण कैरी टाकल्यामुळे, साखर प्रत्येक भाजीत टाकते असं हे नाही आहे, पण कैरी टाकल्यामुळे ते थोडीशी साखर यात आपण घालू. जशी पोह्यात उपम्यात आपण घालतो तसं. तुम्ही आरामात करत असाल घरी तर कमी गॅस करू करा, म्हणजे अजून छान चविष्ट आणि शिजलेला पूर्ण व्यवस्थित पदार्थ होतो. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आहे अधर अशी निघत आहे, म्हणजे तेल बरं असल्यामुळे ते एकदम चिपकत नाही त्याला, आणि थंडी झाल्यावर अजून मोकळी येते. थंडी झाल्यावर मोकळी येते म्हणून यात तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. अशी झालेली आपली ते शेवयाची भाजी. काढून घेऊ आपण. व्हिडिओ खूप लांबतो आणि एवढा व्हिडिओ त्यात रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे व्हिडिओ करायला 2 व्हिडिओ करून ते मग जोडावं लागतात. कारण रेसिपीचा व्हिडिओ मोठा असतो, त्यामुळे गाण्याचा चालून जातो पण रेसिपीचा. अशा प्रकारे तयार आहे आपली शेवयाची भाजी. शेवयाची भाजी थंड झाल्यावर अजूनही मोकळी येते. कैरी कांदा घालून केलेली शेवयाची भाजी. तर करा आता. उन्हाळ्यात तुम्ही भरपूर मिळत आहे, इथे सुद्धा आता मिळत आहे भरपूर. त्यामुळे घ्या, करा, खा आणि कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा. थँक्यू व्हेरी मच. रामनवमीच्या तुम्हा सर्वांना, रामनवमीच्या दिवशी मी बनवत आहे ही भाजी. आता तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.